नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरचा शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड हॅव्हिंग ॲन ऑथोराइज्ड कॅपिटल ऑफ ₹2 lakhs डिवायडेड इंटू 500, 8% प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹200 each and 500 equity shares of ₹20 each commenced business on 1st January 2003. During the year, they were engaged in one cinema building contract, the contract price of which was ₹8 lakh. The trial balance on 31st December 2003 was as follows. Particular: debit rupees, credit rupees. Share capital 400 preference shares, fully paid ₹80,000. Credit balance 5,000 equity shares, ₹16 paid up, 80,000 credit balance. Sundry creditors 16,400. Land building at cost 68,000. Cash at bank 18,000. Cinema building contract account. Materials 1,60,000. Plant 30,000. Wages 2,10,000. Expenses 10,400. Cash received 80% of work certified. Credit balance 3,20,000. Total of both sides 4,96,400. Of the plant and material charged to the contract, plant costing ₹4,000 and material costing ₹4,000 were destroyed in an accident. On 31st December 2003, plant costing ₹8,000 was returned to store. The value of material on site was ₹8,000 and the cost of work done but not certified was ₹4,000. Charge 10% depreciation on plant. Prepare contract account for the year ended 31st December 2003 and balance it as on that date. तर पहा, वेळ वाचवण्यासाठी मी ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आणि बॅलन्स शीट अगोदरच या ठिकाणी ओपन करून ठेवलेलं आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तर ह्या कॉन्ट्रॅक्टरकडे ऑथोराइज्ड कॅपिटल 2 लाख आहे आणि ते 500 प्रिफरन्स शेअर्स 8% प्रिफरन्स शेअर्स आणि 5,000 ऑफ ₹200 ईच आणि 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹20 ईच यामध्ये ते विभागलेला आहे. हा व्यवसाय 1 जानेवारी 2003ला सुरू झालेला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट आलं लक्षात. तर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सिनेमा बिल्डिंग बांधण्याचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि याची कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे ₹8 लाख आणि त्यासंबंधीचं ट्रायल बॅलन्स या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, हा कॉन्ट्रॅक्ट एका वर्षात पूर्ण झालेला नाही, परंतु लेखे बंद करायच्या तारखेला जेवढा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालेला आहे त्याच्या 80% या ठिकाणी कॅश रिसिव्ड आहे. तर पहा, कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही ₹8 लाख आहे. कॅश रिसिव्ड 80% ऑफ वर्क सर्टिफाईड ₹3,20,000. मग आता वर्क सर्टिफाईड किती होतं ते आपल्याला आता या ठिकाणी काढायचं आहे. 80% तेव्हा 3,20,000, 100% तेव्हा किती, म्हणजे ही मिळालेली रक्कम 80% आहे. आलं लक्षात. मग 100% रक्कम किती होती ते कॅल्क्युलेट करण्यासाठी 100/80 गुणिले 3,20,000 म्हणजे ₹4 लाख या ठिकाणी वर्क सर्टिफाईड आहे. आलं लक्षात. 4 लाख वर्क सर्टिफाईड आहे याचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट प्राईस 8 लाख आहे, म्हणजे 8 लाखाच्या निम्मा कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हाफ कॉन्ट्रॅक्ट इज कम्प्लिटेड. आलं लक्षात. तर त्यानंतर आता ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेले जे आयटम्स आहेत ते आयटम या ठिकाणी आपण नोंदवू. पहिल्यांदा घ्या शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल. आलं लक्षात. त्यामध्ये 400 प्रिफरन्स शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹200 ईच फुल्ली पेड, म्हणजे हे पूर्ण पेड झालेले आहेत, त्यामुळे वसूल झालेले आहेत, त्यामुळे ₹80,000 हे बॅलन्स आहे. आलं लक्षात. त्यानंतर दुसरं आहे पहा, 5,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹20 ईच बट ₹16 पेड अप. आलं लक्षात. ₹20 त्या शेअर्सची किंमत आहे इक्विटी शेअर्सची, परंतु त्यापैकी ₹16 वसूल झालेले आहेत. ₹4 अजून वसूल व्हायचे राहिलेले आहेत. मग जेवढे वसूल झालेत तेवढे या ठिकाणी घ्या. 16 पंचे ₹80,000.
तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्रकारचं कॅपिटल आपण या ठिकाणी नोंदवून घेतलेलं आहे. त्यानंतर दिले पहा सन्ड्री क्रेडिटर 16,400, हे 16,400 रुपये सन्ड्री क्रेडिटर्स, हे सन्ड्री क्रेडिटर 16,400. त्यानंतर पुढं दिले पहा लँड अँड बिल्डिंग ॲट कॉस्ट. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग ॲट कॉस्ट 68,000, आलं लक्षात. त्यानंतर पुढं दिलेलं आहे कॅश ॲट बँक 18,000, हे कॅश ॲट बँक असेट साईडला 18,000 रुपये या ठिकाणी घ्या, आलं लक्षात. त्यानंतर पुढं आहे पहा सिनेमा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट अकाउंटवर झालेला खर्च आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मटेरियल दिलेलं आहे पहा, हे टू मटेरियल्स रुपीज 1,60,000, मटेरियल्स 1,60,000. त्यानंतर प्लॅन्ट घेतलेला आहे 30,000 रुपयाचं, प्लॅन्ट इश्यू रुपीज 30,000. त्यानंतर वेजेस 2,10,000, वेजेस 2,10,000. त्यानंतर आहे पहा एक्सपेन्सेस 10,400, हे कॉन्ट्रॅक्टशी संबंधित जे खर्च आहेत ते आपण या ठिकाणी नोंदवून घेतलेले आहेत. आता कॅश रिसिव्ड रुपीज 3,20,000, 80% ऑफ वर्क सर्टिफाईड. आता आपण याची नोंद आपण नंतर घेऊया, आलं लक्षात. तर ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काय आयटम दिले त्याची नोंद आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये पाहतो ऑफ द प्लॅन्ट अँड मटेरियल चार्ज टू कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टला जे काही प्लॅन्ट या ठिकाणी चार्ज केलेलं आहे 30,000 रुपयाचं, त्याच्या संबंधामध्ये ही ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट अशी आहे कॉन्ट्रॅक्ट प्लॅन्ट कॉस्टिंग रुपीज 4,000 अँड मटेरियल कॉस्टिंग रुपीज 4,000 वेअर डिस्ट्रॉईड इन ॲक्सिडंट. तर पहा जेवढं चार्ज केलेलं आहे 30,000चं प्लॅन्ट, यापैकी 4,000चं प्लॅन्ट डिस्ट्रॉईड ॲक्सिडंटमध्ये डिस्ट्रॉईड झालेलं आहे आणि मटेरियल 4,000चं ॲक्सिडंटमध्ये डिस्ट्रॉय झालेलं आहे. तर पहा असे छोटे मोठे ॲक्सिडंट या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे मटेरियल प्लॅन्ट त्यामध्ये लॉस्ट होते. तर 30,000पैकी 4,000चं प्लॅन्ट लॉस्ट झालेलं आहे आणि मटेरियल 1,60,000पैकी 4,000चं लॉस्ट झालेलं आहे. तर हे नुकसान झालेलं आहे, त्या ठेकेदाराचं नुकसान. म्हणून बाय प्रॉफिट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2 प्लॅन्ट लॉस्ट रुपीज 4,000, मटेरियल लॉस्ट रुपीज 4,000, या दोन्हीची बेरीज करून 8,000 बाहेरच्या कॉलममध्ये घ्या. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा ऑन 31 डिसेंबर 2003 प्लॅन्ट कॉस्टिंग रुपीज 8,000 वॉज रिटर्न टू स्टोअर. तर ह्या 30,000पैकीच 4,000चं ॲक्सिडंटमध्ये नष्ट झालेलं आहे आणि त्यापैकीच 8,000चं जे प्लॅन्ट आहे ते स्टोअरमध्ये रिटर्न करण्यात आलेलं आहे. त्या प्लॅन्टचं साईटवर काहीही काम नव्हतं, पडून राहणार होतं, म्हणून ते त्यांनी रिटर्न केलेलं आहे स्टोअरला. म्हणून बाय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लॅन्ट रिटर्न टू स्टोअर रुपीज 8,000 इनर कॉलमला लिहा, कारण याच्यावर आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. आणि प्लॅन्ट रिटर्न टू स्टोअर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पुढं द कॉस्ट ऑफ वर्क डन बट नॉट सर्टिफाईड वॉज रुपीज 4,000, म्हणजे हे वर्क अनसर्टिफाईड आहे. 4,000चं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु त्याचं प्रमाणपत्र आपणाला मिळालेलं नाही, म्हणून हे वर्क अनसर्टिफाईड आहे. 4,000 रुपये या ठिकाणी मी ते लिहिलेले आहेत. आणि हे जे वर्क सर्टिफाईड आहेत ते या ठिकाणी घेतलेलं आहे. वर्क सर्टिफाईड वर्क इन प्रोग्रेस, त्याच्या खाली वर्क सर्टिफाईड 4,00,000, वर्क अनसर्टिफाईड 4,000, असं हे 4,04,000 रुपये या ठिकाणी लिहा. 4,04,000 रुपये वर्क इन प्रोग्रेसचे त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा चार्ज 10% डिप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट. तर आपल्याकडे एकूण 30,000चं प्लॅन्ट आहे. त्या 30,000पैकी 4,000चं प्लॅन्ट लॉस्ट झालेलं आहे. 8,000चं प्लॅन्ट स्टोअरला परत केलेलं आहे. 8,000चं त्याच्यावर 10% दराने किती होईल डिप्रिशिएशन 800 रुपये.
8,000तून 800 गेले म्हणजे 7,200 रुपये या ठिकाणी बॅलन्स राहील. त्यानंतर ह्या 30,000पैकी 4,000 नष्ट झाले, 8,000चं परत केलं म्हणजे 12,000चं प्लॅन्ट त्याच्यातून मायनस केल्यानंतर राहिलं किती आता शिल्लक साईटवर? बाय प्लॅन्ट ॲट साईट 18,000. आलं लक्षात? म्हणजे ह्या 30,000तून 12,000 मायनस केले. 12,000 कोणते? हे प्लॅन्ट लॉस्ट झालेले 4,000 आणि रिटर्न स्टोअरचे 8,000 असे 12,000 या 30,000तून मायनस केले म्हणजे 18,000 रुपयाचं प्लॅन्ट हे साईटवर आहे. त्याच्यावर 10% दराने घसारा किती होईल? 1,800 रुपये. त्याच्यातून मायनस करा, या ठिकाणी राहतील 16,200 रुपये. आलं लक्षात? त्यानंतर मटेरियल ॲट साईट दिलेलं आहे पहा. व्हॅल्यू ऑफ मटेरियल ऑन साईट ₹8,000 बाय मटेरियल ॲट साईट 8,000 म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता 31 डिसेंबर 2003 रोजी 8,000 रुपयाचं मटेरियल साईटवर उपलब्ध आहे आणि 16,200 रुपयाचं प्लॅन्ट त्या ठिकाणी उपलब्ध आहे. एकूण 18,000चं होतं, त्यामुळं घसारा आकारला आपण 1,800 म्हणजे 16,200 रुपयाचं प्लॅन्ट त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि स्टोअरमध्ये 7,200चं प्लॅन्ट शिल्लक आहे आणि नष्ट झालेलं प्लॅन्ट 4,000चं आहे. तर आता प्लॅन्टचे 3 भाग, नष्ट झालेलं 4,000चं, स्टोअरमध्ये असलेलं 8,000चं आणि साईटवर असलेलं 18,000चं असे 3 त्याचे भाग आपण केलेले आहेत. तर लॉस्ट झालेल्या प्लॅन्टवर घसारा आकारायची गरज नाही. जे स्टोअरमध्ये आहे त्याच्यावर घसारा आकारा आणि जे साईटवर आहे त्याच्यावर घसारा आकारा. आणि मटेरियल 8,000चं आणि हे वर्क इन प्रोग्रेस, त्यामध्ये वर्क सर्टिफाईड 4 लाख आणि वर्क अनसर्टिफाईड 4,000 असे 4,04,000 आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आता या ठिकाणी याची बेरीज करा. तर ही बेरीज आली पहा 4,43,400. 4,43,400 रुपये बेरीज आली. तर या ठिकाणी प्रॉफिट किती झाला तो आपल्याला काढायचा आहे. हे 4ला 4, हे 3, 6 3 9 10 11, 11 3 14ला 4, हातचा आला 1 2 3 4 4 आलं म्हणजे 33,000 रुपये या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टवर प्रॉफिट झालेला आहे. आता हा प्रॉफिट टू प्रॉफिट कॅरीड डाऊन, तर बाय प्रॉफिट ब्रॉट डाऊन या ठिकाणी घ्या 33,000 प्रॉफिट. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट घ्या. तर आता हा झालेला प्रॉफिट आपणाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करता येत नाही जसाच्या तसा, कारण ठेका पूर्ण कंप्लीट झालेला नाही. 8 लाखाचा ठेका पूर्ण कंप्लीट झालेला नाही. कंप्लीट झालेला आहे फक्त 4 लाखाचा ठेका, तर निम्मा ठेका पूर्ण झालेला आहे. तर मग अशा वेळी आपणाला सूत्र लिहावं लागेल. प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इक्वल टू एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3. हे एस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय वर्क सर्टिफाईड. ह्या सूत्रामध्ये ही माहिती भरून आपल्याला आता प्रॉफिट काढावं लागेल. तर प्रॉफिट आलेला आहे, एस्टिमेटेड प्रॉफिट आलेला आहे 33,000. ह्याला गुणिले 2/3. त्यानंतर ह्याला गुणिले कॅश रिसिव्ड किती आहे 3,20,000. ही 3,20,000 कॅश रिसिव्ड आहे आणि वर्क सर्टिफाईड किती आहे 4 लाख. तर ह्याचा गुणाकार भागाकार केल्यानंतर जो प्रॉफिट येईल तो आहे 17,600. जे अमाऊंट येणार आहे ते 17,600 रुपये आहे. तर 17,600 रुपये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होतील आणि उर्वरित रिझर्व्ह प्रॉफिट म्हणून त्या ठिकाणी ठेवला जाईल. तर हे 17,600 कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी घ्या. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट ट्रान्सफर्ड 17,600 रुपये. आलं लक्षात. आता याची बेरीज करा. 33,000 6 4 10ला 0, हातचा आला 1 8
8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1 2, म्हणजे 15,400 रुपये त्या ठिकाणी रिझर्व्ह प्रॉफिट राहील. पहा 15,400 रुपये रिझर्व्ह प्रॉफिट राहील. आता हा प्रॉफिट जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे तो प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती 17,600, 17,600 आलं लक्षात. तर आता 17,600 मधून लॉस इन ॲक्सिडंट म्हणजे ॲक्सिडंटमुळे जो काही लॉस झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा तो ह्या प्रॉफिटमधून त्यांना मायनस करावं लागेल. आलं लक्षात. मग लॉस किती झालेला आहे हो का, प्लॅन्ट लॉस्ट 4,000चं, मटेरियल लॉस्ट 4,000चं, असं टोटल लॉस्ट झालेलं आहे 8,000. आलं लक्षात. या ठिकाणी वाटल्यास कंसामध्ये लिहा प्लॅन्ट 4,000 प्लस मटेरियल 4,000 हे असं कंसात ठेवा आणि हे टोटल 8,000 रुपये याच्यातून मायनस करा. 17मधून 8 गेले म्हणजे 9,600 रुपये त्यांचा खरा प्रॉफिट आहे चालू वर्षाचा. 17,600 अमाऊंट प्रॉफिटला ट्रान्सफर केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पण नुकसान झालेलं आहे 8,000. आलं लक्षात. ते नुकसान भरून काढावं लागेल ना प्रॉफिटमधून, म्हणून 17,600मधून हे 8,000. आता हे 8,000 कसे कसे आले, प्लॅन्ट 4,000चं नष्ट झालेलं आहे आणि मटेरियल 4,000चं नष्ट झालेलं आहे, असे मिळून ते 8,000 याच्यातून मायनस केले आपण. मायनस केल्यावर 9,600 रुपये प्रॉफिट त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे जे वर्क इन प्रोग्रेस आहे ते वर्क इन प्रोग्रेस. आलं लक्षात. किंवा त्या अगोदर काय करू, प्लॅन्ट ॲट स्टोअर अँड ॲट साईट. आता पहा प्लॅन्ट ॲट स्टोअर किती शिल्लक आहे 7,200, ते 7,200 या ठिकाणी घेतले. त्यानंतर प्लॅन्ट ॲट साईट किती शिल्लक आहे 16,200, हे 16,200. म्हणजे प्लॅन्ट ॲट स्टोअर अँड ॲट साईट या दोन्हीची बेरीज करा आणि बेरीज करून या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवा. 16 आणि 7 23, 23,400 रुपये प्लॅन्ट, 23,400 रुपयाचं प्लॅन्ट शिल्लक आहे स्टोअरमध्ये आणि साईटमध्ये, असं दोन्हीचं मिळून ते 23,400 रुपये बेरीज आलेली आहे. हे 7,200 प्लॅन्ट रिटर्न टू स्टोअर 7,200, प्लॅन्ट ॲट साईट डिप्रिशिएशन आकारल्यानंतर राहिलेली रक्कम 16,200. म्हणजे हे 7,200 अधिक 16,200 बरोबर 23,400 रुपये त्या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला ते दाखवणं आवश्यक आहे. त्यानंतर पहा मटेरियल ॲट साईट 8,000 आहे. आलं लक्षात. मटेरियल ॲट साईट 8,000 ते या ठिकाणी घ्या 8,000. मटेरियल ॲट साईट 8,000 शिल्लक असलेलं मटेरियल ती आपली मालमत्ता असते आणि मालमत्ता बाजूला ते लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर हे वर्क इन प्रोग्रेस. आलं लक्षात. हे वर्क इन प्रोग्रेस या ठिकाणी मी लिहिलेलं आहे वर्क इन प्रोग्रेस. त्यामध्ये वर्क सर्टिफाईड 4 लाख, वर्क अनसर्टिफाईड 4,000 अशी टोटल केली 4,04,000. आता ह्या 4,04,000मधून हा रिझर्व्ह प्रॉफिट 15,400 रुपये. आलं लक्षात. 15,400 त्याच्यातून मायनस करा. तर या ठिकाणी शिल्लक राहिले पहा 3,88,600 रुपये. आलं लक्षात. टोटल वर्क इन प्रोग्रेसमधून 15,400 रिझर्व्ह प्रॉफिट मायनस केल्याच्या नंतर 3,88,600 या ठिकाणी शिल्लक राहिले आणि त्या रकमेतून ही जी कॅश मिळालेली आहे कॉन्ट्रॅक्टीकडून 3,20,000 ते 3,20,000 त्याच्यातून मायनस करा 3,20,000. तर आता या ठिकाणी किती शिल्लक राहतील, हे 600, हे 8, 8मधून 2 गेले 6, म्हणजे 68,600 रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील. तर प्रॉब्लेममध्ये ज्या नोंदी करायला पाहिजे त्या नोंदी आपण आता या ठिकाणी बेरीज करा. पूर्ण नोंदी झालेल्या आहेत, आता यांची बेरीज करायची. 6 4 10ला 0, 10 6 16ला 6,
हे 18, 1,86,000 रुपये लायबिलिटी साईडची बेरीज झाली. या ठिकाणची किती येते बघा, 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17 आणि 3 20, 20 आणि 8 28, 28 आणि 8 36ला 6, हातचे आले 3, 6 आणि 3 9, 10 11 12, 12 आणि 6 18, म्हणजे 1,86,000 बॅलन्स शीटची या ठिकाणी बेरीज आलेली आहे. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा आणि हा चॅप्टरसुद्धा या ठिकाणी पूर्ण होतो. धन्यवाद.